आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। चांदवडमध्ये कांदा उत्पादकांचा क्रांती महामोर्चा, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा। नाशिकच्या चांदवड येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा क्रांती महामोर्चा पार पडला। आंदोलनाला महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची उपस्थिती लाभली। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे रोहित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे अंबादास दानवे, खासदार भास्कर भगरे, खासदार राजाभाऊ आजे तसेच खासदार शोभाताई बच्छाव हे आंदोलनात सहभागी झाले होते। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याऐवजी आंदोलकांना अटक करून आंदोलन दडपवण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला। पोलिसी बळाचा वापर करून आंदोलन दाबण्याचे काम करण्यात आल्याची टीका करत शेतकऱ्यांनी आपला हक्क मागणं गुन्हा झालाय का असा सवालही उपस्थित करण्यात आला। नेत्यांनी सांगितले की केवळ अटक करून कांदा प्रश्न सुटणार नाही। 18 तारखेच्या आंदोलनानंतर सरकारला कांद्याच्या भाववाढ जाहीर करावी लागली आणि आजच्या शेतकरी एकजुटीमुळे मुंबईपासून दिल्लीपर्यंत हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत। केंद्र सरकारच्या मंत्र्यांसोबत मुख्यमंत्री आणि पणन मंत्र्यांचा बैठका होणार असून हे शेतकरी संघर्षाचे यश असल्याचे त्यांनी म्हटले। तसेच बैठकीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय झाला नाही तर शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरतील आणि आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशाराही देण्यात आला। कांदा उत्पादकांच्या हक्कासाठीची ही लढाई सुरू राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले। कांद्याला 2400 रुपये हमी भाव मिळालाच पाहिजे। हक्क कांदा शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा 200 रुपये प्रति किलो विकला जातो, पण आपला कांदा कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे, कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे। शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे। शेतकऱ्यांच्या वतीने महाविकास आघाडीचा विजय असो। पुण्याचे खासदार असतील, नाशिकचे खासदार असतील, जिल्ह्याचे खासदार असतील आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी एकजुटीचा कांद्याला हमी भाव माझ्या बाबानं सांगितलं शरदचंद्र बाबासाहेबांनी, अरे माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्येच्या मार्गाने जायला तुला जर द्यायचं असेल, रिपोर्टर आहे ना, माझ्या बाबानं सांगितलं शरदचंद्र बाबासाहेबांनी, अरे माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी स्वरूप काय नाही नाही, स्वरूप काहीच नाही। आता कसं असतं की नाफेड हे दिल्ली सरकारच्या अंतर्गत येतं, म्हणजे केंद्र सरकारच्या अंतर्गत येतं। आता हा जो चांदगडला आम्ही त्या ठिकाणी चांदवडला आम्ही आहोत, तर आता हा जो मार्ग आहे तो दिल्लीला जाणार आहे, म्हणजे मुंबई ते दिल्ली आहे। मुंबई झोपली आहे, दिल्ली झोपली आहे। मग आमचं मत आहे की शेतकरी आम्ही सगळेजण मिळून रस्ताच थांबवतो, म्हणजे दिल्लीला जाणारा मार्ग जर थांबवला कदाचित दिल्ली म्हणजे केंद्र सरकार जागून उठेल आणि मुंबईला सुद्धा कुठेतरी प्रेशर आलं तर मुंबई जागून उठेल, म्हणजे आपलं महाराष्ट्र सरकार या सरकारला जाग करण्याची खऱ्या अर्थाने वेळ आहे। काही दिवसांपूर्वी 18 तारखेला आम्ही आंदोलन केलं, ते ट्रेलर होतं, हा एक मोठा ट्रेलर असणार आहे आणि याच्यानंतर सुद्धा जर सरकार हे जाग झालं नाही मग काहीतरी वेगळं त्या ठिकाणी करावं लागेल। या झोपलेलं सरकार नाही तर झोपेचं सोंग घेणार आहे सरकारला खऱ्या अर्थाने जागा करावं लागेल। नाही तर दुर्दैव असं की आज आपण शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाण्याचे अश्रू बघतो, उद्या रक्ताचे अश्रू याला तिथं वेळ लागणार नाही। कालच एका शेतकऱ्याला आत्महत्या केलेली आहे, त्यामुळे शेतकऱ्याकडे कष्टकऱ्यांकडे बघून या सरकारने जागं व्हावं आणि यांना सहकार्य करावं अशी आमच्या सगळ्यांची भूमिका। आज आमचा पक्ष आहे, शशिकांत शिंदे साहेब आमच्या पक्षाकडनं येत आहेत, त्याच्याच बरोबर काँग्रेसकडनं हे सपकाळ साहेब जे प्रदेश अध्यक्ष ते येत आहेत, दानवे साहेब उद्धव ठाकरे शिवसेनेकडनं येत आहेत, त्या CPM कडनं काही येतात,
जिल्हा अध्यक्षांपासून तालुका अध्यक्षांपर्यंत व इथं असणाऱ्या मार्केट कमिटीच्या अध्यक्षांपासून ते सर्वच लोकांनी खूप मनापासून या विषयामध्ये लक्ष घातलेलं आहे. 18 तारखेला आंदोलन झालं म्हणून 3.5 रुपये वाढले, पेट्रोल 8 रुपयाले वाढलेले आहे. कांद्याच्या बाबतीत आम्ही प्रेशर टाकल्यानंतर फक्त 3.5 रुपये वाढून दिलेले आहेत. आता आमची मागणी आहे 15.5 रुपयावरनं तुम्ही डायरेक्ट 24 रुपयाला त्या ठिकाणी हा रेट घेऊन गेला पाहिजे. सर, कांदा उत्पादकांना डिझेल देखील पुरवठा होत नाही, शेतीचे कामं खोळंबले, डिझेलची टंचाई आणि डिझेलचे भाव पण दिवसेंदिवस वाढले. आता तुम्ही बघा, पाऊस येण्यापूर्वी मशागत करावी लागते, नांगरावं लागतं, मग पाऊस आल्यानंतर काही प्रमाणात पेरणी आपण करू शकतो. आता शेतकरी कधीही ट्रॅक्टर घेऊन पेट्रोल पंपावर तिथं जात नाही, कारण परवडत नाही. मग मोटरसायकलवर जायचं, कॅन घेऊन जायचं, कॅन भरायचे. एखाद्या ट्रॅक्टरमध्ये जर दिवसाचं पेट्रोल भरायचं असेल तर 50 लिटर पेट्रोल लागतं, डिझेल लागतं. आणि मग असं गेल्यानंतर तिथं रांगा लागतायत, कारण एखाद्या तालुक्यामध्ये 10 पेट्रोल पंप असतील, डिझेल पंप असतील, तर त्यातले फक्त 2 चालू आहेत. 2 डिझेल पंपाला फक्त डिझेल दिलं जातं. पंप चालकांची कुठेही काही चूक नाही. पंप चालक 5 टँकरचं ऍडव्हान्स दिल्यानंतर त्यांना 1 टँकर मिळतोय, तो सुद्धा 4 दिवसानंतर मिळतोय. आणि मग अशात काय होतं की रांगा तिथं होत आहेत. त्यात मग शेतकऱ्यांनी मशागत करायची, शेतीकडे लक्ष द्यायचं का तिथं रांगेत उभं राहायचं. आता हे मेलेडी सारखं तर नाही ना, मेलेडीचं पाकिट फुकट कोणालाही तुम्ही त्या ठिकाणी देता. इथं काय पेट्रोल फुकट मिळणार आहे का, डिझेल फुकट मिळणार आहे का? पैसे शेतकऱ्यालाच द्यायचे, रांगेत शेतकऱ्यालाच उभं राहायचंय. काल तर मी बघितलं, बागलांना गेलो होतो, लहान लहान पोरं बसली होती, कारण वडील शेतात काम करतायत, पोरं लाईनीत त्या ठिकाणी उभी आहेत. असं त्या ठिकाणी वातावरण. आणि ह्या लोकांना जे रांगेत उभे आहेत त्यांना काय म्हणते हे सरकार की हे काळा बाजार करतात. आता तुम्ही जर बघितलं, आता हे जे महाजन साहेब जे बोलून गेले, त्यांना नाशिकमध्ये त्यांनी जे काही तिथं नाशिकमध्ये आपलं देवाचा जो आता कार्यक्रम आहे कुंभमेळा, त्याच्यामध्ये यांनी जो भ्रष्टाचार केला, काळा बाजार केला, ते लवकरच आम्ही बाहेर त्या ठिकाणी काढू. त्यामुळे सामान्य लोकांना काळा बाजार केला, कुठं काय केलं असं कुठेही बोललं नाही. आम्ही त्याचा निषेध करतो आणि या सरकारला त्या ह्या सगळ्या गोष्टी महागात पडतील एवढं या ठिकाणी सांगतो. शेतकऱ्यांना आत्महत्या केली, कुठे केली, काल काय नाही, काल बागलाण तालुक्यामध्ये रोडे राऊड नाव जे आहे, गाव जे आहे, तिथं गुलाब निकम नावाचे एक शेतकरी होते. परवा संध्याकाळी त्यांनी आत्महत्या केली. त्यांना 3 मुलं आहेत, पत्नी आहे, आणि अख्खा परिवार हा कुठेतरी रस्त्यावर आलाय अशी तिथं परिस्थिती आहे. का त्यांनी आत्महत्या केली तर 3.5 एकर कांदा त्यांनी लावला होता. जो खरीपाचा कांदा होता त्याला भाव त्यावेळेस तिथं मिळाला नव्हता. रब्बीचा आत्ताचा जो कांदा आहे तो तिथं कुठंच त्यांना विकता आला नाही, भाव नाही मिळाला, म्हणून त्यांनी फुकटात काही लोकांना तिथं दिला. आणि मग घेतलेलं कर्ज 3.5 लाखाचं त्यांचं क्रॉप लोन होतं, ते त्यांना भरता येत नव्हतं. एकजुटीने या सरकारच्या विरोधात लढणं आहे. आपण सर्वजण लढूया ही भावना व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाशिकच्या खासदार, धुळ्याच्या खासदार माननीय शोभाताई बच्छाव यांना विनंती करतो की आपला मनोगत आपण व्यक्त करावं. आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव न मिळाल्यामुळे हे संपूर्ण राज्यव्यापी आंदोलन या ठिकाणी उभं केलेलं आहे. या आंदोलनामध्ये सहभागी असलेले सन्माननीय रोहितदादा पवार साहेब, सन्माननीय काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब, त्याचप्रमाणे सन्माननीय शशिकांतजी शिंदे साहेब, सन्माननीय रावसाहेब दानवे साहेब, या दिंडोरी मतदारसंघाचे खासदार अंबादास दानवे साहेब, सन्माननीय दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भगरे सर, नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार सन्माननीय राजाभाऊ वाजे, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व नाशिक जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थाने संपूर्ण भारतामध्ये 40% कांदा उत्पादन हे नाशिक जिल्हा या ठिकाणी देत असतो. आणि असं असताना सुद्धा या शेतकरी बांधवांना या युती शासनाच्या माध्यमातून
कुठलाही न्याय या ठिकाणी मिळत नाही. हे सरकार शेतकरी विरोधातलं सरकार आहे. आम्ही तिघही खासदार वेळोवेळी लोकसभेमध्ये कांद्यांच्या माळा घालून लोकसभेच्या बाहेर आणि आतमध्ये आंदोलन करत असतो. त्याचप्रमाणे 0 आवर्सच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करत असतो की कांद्याला हमीभाव हा मिळाला पाहिजे. कारण कांदा उत्पादक जो शेतकरी आहे त्याला साधारणतः 1700 ते 2000 रुपये खर्च कांदा उत्पादनासाठी लागतो. आणि असं असताना कमीत कमी 3000 ते 4000 रुपये भाव हमी भाव हा मिळाला पाहिजे अशी मागणी आम्ही वेळोवेळी करत असतो. आणि तुम्हाला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही ही मागणी सातत्याने करत राहू असं आश्वासन मी या ठिकाणी आपल्याला देते. ज्यांचा कांदा विकला गेला असेल त्यांना कमीत कमी 1500 रुपये अनुदान हे निश्चितपणे मिळाला पाहिजे. शेतकरी बांधव जो आहे हा नेहमीच आसमानी किंवा सुलतानी संकटाला सामोरे जात असतो. आणि असं असताना जेव्हा हातातोंडाशी आलेला घास असतो तर अवकाळी पाऊस असेल त्याचप्रमाणे गारपीट असेल त्याच्यामुळे प्रचंड नुकसान हे होत असतं. त्याचप्रमाणे केंद्र सरकार राज्य सरकार नाफेडच्या माध्यमातून शेतकरी यांचा कांदा हा घेत असतो. माझी या ठिकाणी विनंती राहील केंद्र शासनाला की ही नाफेड माध्यमातून जी काही तुम्ही कांदा खरेदी ही करता आहात तर ही पूर्णपणे बंद करावी. शेतकऱ्यांना डायरेक्ट त्यांचा माल हा त्यांना घेतला पाहिजे. कारण प्रचंड भ्रष्टाचार नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे. ज्या एजन्स्या आहेत त्या देखील फसव्या आहेत आणि फक्त पैसा काढून घ्यायचा एवढंच त्यांचं काम आहे. त्याचप्रमाणे EOIच्या माध्यमातून त्यांनी आता निर्णय घेतलेला आहे ते देखील रद्द करण्यात यावा अशी मी मागणी करते. अनेक प्रश्न हे महाराष्ट्रामध्ये आहे. विशेषतः जे काही युवक आहेत ते युवक बेरोजगार आहेत. त्यांनी जे जे काही आश्वासनं दिलं होतं दरवर्षाला 2 कोटी नोकऱ्या आम्ही देऊ ते आजपर्यंत देऊ शकले नाही. त्याचप्रमाणे महिलांवरती होणारा अन्याय अत्याचार हा दिवसेंदिवस महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये वाढतो आहे. हे सरकार पूर्णपणे अपयशी झालेलं आहे. विद्यार्थ्यांचा नीट परीक्षेमध्ये जे काही पेपरफुटी झालेली आहे त्यामुळे असंख्य विद्यार्थी हे आत्महत्या करत आहेत. त्यांचं नुकसान हे सरकार करत आहे आणि या आत्महत्याला जबाबदार कोण आहे तर हे राज्य आणि केंद्र सरकार आहे. माझी या ठिकाणी मागणी आहे की शेतकरी बांधव जो आहे त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. MSPचा लीगल हमीभाव हा कांदा उत्पादक शेतकरी असेल सोयाबीन असेल किंवा फळबागा उत्पादन जे काही करतात त्यांना हा मिळाला पाहिजे. लोकसभेच्या वेळी देखील निवडणुकीपूर्वी असाच प्रश्न निर्माण झाला होता. असंख्य शेतकरी बांधव आमच्या बरोबर होते आणि त्यांनी सांगितलं कांद्याला भाव नाही. शेतकरीले या ठिकाणी जो काही अन्याय होतोय तर त्या बाबतीत कांद्याला भाव नाही मोदीले मत नाही आणि ते त्यांनी घडवून आणलं. मी आपल्याला विनंती करते शेतकरी बांधवांनो आपण जागे व्हा आणि इथून पुढच्या सर्व निवडणुकांमध्ये शासनाला दाखवून द्या. आता आम्ही सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी आहोत कार्यकर्ते आहोत. जर महाविकास आघाडीचं सरकार राहिलं असतं तर आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या कॅबिनमध्ये बसून तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न केला असता. आणि कांद्याचा जो काही भाव आता त्यांनी काहीतरी 1580 रुपये मुख्यमंत्र्यांनी काल डिक्लेअर केलं. उत्पादन खर्च जर 1700 ते 2000 आहे तर निश्चितपणे हा जो भाव आहे हा त्यांनी वाढवून दिला पाहिजे. आणि नाफेडचा जो भ्रष्टाचार आहे थांबवण्यासाठी शेतकऱ्यांना डायरेक्ट त्यांचा माल हा नोंदणी करता येईल असा निर्णय या ठिकाणी घ्यावा अशी मी या ठिकाणी विनंती करते. आणि आपण सर्वजण या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याबद्दल निश्चितपणे मी आपल्याप्रती ऋण व्यक्त करते.
आणि एवढाच खात्री देते की आम्ही सर्व खासदार आणि सर्व आमदार, सर्व नेते मंडळी आपल्या पाठीशी आहोत असा मी ठाम विश्वास देते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुट. किसानों का हल्ला बोल, किसानों का हल्ला बोल, किसानों का हल्ला बोल, किसानों का हल्ला बोल, जोर से बोल हल्ला बोल, जोर से बोल हल्ला बोल, मोदी पे हल्ला बोल, शाह पे हल्ला बोल, किसानों का हल्ला बोल, जोर से बोल हल्ला बोल, गांजाला हल्ला बोल. दागिन्यांची आवड आणि विश्वासाची जोड म्हणजेच मंडलिक बंधू सराफ. आमच्याकडे तुम्हाला मिळेल शुद्ध सोन्याची हमी आणि मन मोहून टाकणाऱ्या नवनवीन आकर्षक डिझाईन्स. तुमच्या जुन्या सोन्याला मिळवा अगदी योग्य दर आणि आमच्या सोप्या हप्त्यांच्या सुवर्ण बचत योजनेचा आजच लाभ घ्या. आमची नम्र आणि विश्वासार्ह सेवा तुम्हाला नक्कीच आवडेल. अधिक मासाच्या पवित्र पर्वानिमित्त खास फॅन्सी जोडवी, पैंजण आणि तुमच्या लाडक्या जावयासाठी वाण आमच्याकडे उपलब्ध आहे. तसेच मन प्रसन्न करणाऱ्या शुद्ध चांदीच्या देवदेवतांच्या मूर्ती, पूजा साहित्य आणि भेटवस्तूंचा खास संग्रह एकदा नक्की पहा. उत्तम गुणवत्ता आणि विश्वासाची खात्री. आजच सप्रेम भेट द्या मंडलिक बंधू सराफ यांना.